बोधिसत्व चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत। मी प्राध्यापक डॉक्टर उत्तम शेंडे। चलो संविधान के ओर। संविधान जागृतीचा प्रोग्राम आपण 26 जानेवारी पर्यंत राबवत आहोत आणि आतापर्यंत आपण पाहिलं की संविधानाचा इतिहास काय, संविधानाची निर्मिती कशी झाली, त्याच्यानंतर आपण आर्टिकल 1 आणि 4, त्याच्यानंतर 5 ते 11 नागरिकता आणि आता आपण 12 ते 35 पर्यंत मूलभूत अधिकार काय हे आता आपण बघत आहोत। काल आता आपण बघितलं की आर्टिकल 12 ते आर्टिकल 15 पर्यंत, तर त्याची आता थोडक्यात आपण रिव्हिजन घेऊया। तर सर्वांना मी विनंती करतो की आपला ऑडिओ आणि व्हिडिओ जो आहे हा बंद करावा, जेणेकरून कोणाला डिस्टर्बन होणार नाही। तर आपण कालची जे आहे थोडक्यामध्ये रिव्हिजन घेऊया, म्हणजे थोडंसं तुम्हाला रिपीट होऊन जाईल आणि लक्षात पण राहील। तर काल आपण पाहिला की भारतीय संविधानाचा भाग 3, आपण त्याआधी पाहिला की भाग 1 संघ आणि त्याचे राज्यक्षेत्र, म्हणजे संघ म्हणजे आपला भारत देश आणि त्याचे राज्यक्षेत्रामध्ये 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश। तर इंडिया इज भारत आपण पाहिलं, इंडिया शासनाचे स्वरूप, इंडिया इज भारत। त्याच्यानंतर आपण राज्य, कोणते राज्य आर्टिकल 2 नुसार आपल्या याच्यामध्ये सामील करता येते, कोणते राज्य आपल्या राज्याचं विभाजन करतात ते आर्टिकल 3 मध्ये पाहिलं आणि आर्टिकल 4 मध्ये आर्टिकल 2 आणि आर्टिकल 3 याच्यामध्ये जे संविधान संशोधन करतात, जे आर्टिकल 368 आहे ते त्याच्यामध्ये कोणत्याही आर्टिकल 368 जे भारतीय संशोधन म्हणजे घटना दुरुस्ती करता येते, पण ह्या कलमामध्ये एखाद्या राज्याचं विभाजन करत असेल किंवा एखाद्या राज्याला आपल्या देशामध्ये सामील करायचं असेल तर ते संशोधन किंवा घटना दुरुस्ती करण्याची आवश्यकता नाही, तर संसदेला अधिकार दिलेला आहे। त्याच्यानंतर आपण आर्टिकल 5 ते 11 पाहिलं, नागरिकता। नागरिकता म्हणजे काय, कोणाकोणाला देशाला कशा पद्धतीने नागरिकता देता येते। त्याच्यानंतर भारतीय नागरिकता कायदा 1955 हा आपण बघितला। त्याच्यानंतर मग हा जो सीए कायदा जो होता, सिटीजन अमेंडमेंट ऍक्ट, त्याच्यासाठी पूर्ण दिल्लीमध्ये खूप हे झालं होतं 2019 मध्ये, त्याच्यासाठी खूप मोठं आंदोलन झालं होतं, मुस्लिम लोकांनी केलं होतं त्याच्यामध्ये। तर तो कायदा 2019 मध्ये झाला आणि 14 मार्च 2024 मध्ये तो पास करण्यात आला। तर त्या कायद्याविषयी आपण माहिती पाहिली आणि त्याच्यानंतर मूलभूत अधिकार 12 ते 15 पर्यंत आपण बघितलं। तर थोडक्यामध्ये आता भाग 3 मूलभूत अधिकार हे आपण बघणार आहोत। तर रिपिटेशन मी करतो की आर्टिकल 12 मूलभूत अधिकार। तर आर्टिकल 12 हे सांगते की राज्याची जी परिभाषा आहे ती काय आहे। तर परिभाषेमध्ये केंद्र सरकार येते, केंद्र सरकारमध्ये संसद येते, संसदेचे 2 सभागृह म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा, आणि मग राज्य सरकारमध्ये विधिमंडळ येते किंवा विधानमंडळ पण आपण त्याला म्हटलं जाते। तर राज्य सरकारमध्ये जसं आपल्या इथं विधानमंडळ म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद, आपल्या राज्यामध्ये विधानसभा आणि विधान परिषद, त्याला विधिमंडळ म्हटलं जाते। परंतु विधान परिषद आपल्या भारताच्या 28 राज्यापैकी खाली 6 राज्यामध्ये आहे, पण ज्या राज्यामध्ये विधानसभा आहे त्या एकच जरी त्याचे सभागृह असलं तरी त्याला पण विधिमंडळ असं म्हटले जाते। त्याच्यानंतर स्वराज्य संस्था, आता स्थानिक स्वराज्य संस्थाचे आपण पाहिलं की ग्रामीण मध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद, आणि शहरी भागामध्ये जर आपण बघितलं तर नगरपंचायत, नगरपालिका, नगर परिषद किंवा महानगरपालिका। त्याच्यानंतर अन्य प्राधिकरण ज्या संस्था आहे जसं की युनिव्हर्सिटीज वगैरे आहे, त्याच्यानंतर रेल्वे बोर्ड आहे, LIC आहे, UPSC आहे, ना, त्याच्यानंतर शेल आहे, BSNL आहे। तर अशा काही ज्या संस्था आहे, अशा संस्थाला जो काही अधिकार दिलेला आहे तो आर्टिकल 12 मध्ये दिलेला आहे आणि त्याची परिभाषा, त्या सर्वांची जी मी सांगितली याची परिभाषा
कलम 12 मध्ये आर्टिकल मध्ये दिलेली आहे. त्याच्यानंतर आर्टिकल 13 आपण सांगितलं की आर्टिकल 13 जे आहे की आपलं संविधान लागू होण्याच्या आधी जे काही कायदे होते ते ऑटोमॅटिक रद्द झाले आर्टिकल 13. आणि आपलं संविधान 26 जानेवारी 1950 मध्ये जे लागू करण्यात आलं, तर त्याच्यानंतर जे कायदे बनेल ते जे आपले मूलभूत अधिकार आहे त्या अधिकाराचं जर उल्लंघन करत असेल एखादी कायदा, तर तो कायदा ऑटोमॅटिक समाप्त होते किंवा शून्य होते. तर अशा पद्धतीचं आर्टिकल 13 आपण पाहिलं. त्याच्यानंतर आर्टिकल 14 आपण पाहिलं की आर्टिकल 14 म्हणजे काय, की कायद्यासमोर सर्व समान म्हणजे तो गरीब असो, श्रीमंत असो, लहान असो, मोठा असो, कोणत्याही वंशाचा असो, कायद्यासमोर सर्व समान आहे. कोणीही व्यक्ती कायद्यासमोर वंचित राहणार नाही. जसं की याच्यानंतर 1985 मध्ये या कलमाच्या अंतर्गत एक नॅशनल लीगल सर्व्हिस अथॉरिटी 1985 हा कायदा बनला की समजा एखाद्या गरीब लोकांवर जर समजा केस झाली असेल किंवा कोणी केस केली असेल, पोलीस कंप्लेंट केली असेल, तर त्याच्याजवळ पैसे नाही वकील करासाठी, तर त्याच्यामध्ये जे नालसा जे आहे नॅशनल लीगल सर्व्हिस अथॉरिटी यांच्या मार्फत तुम्हाला तहसील ते सुप्रीम कोर्टापर्यंत फ्री मध्ये वकील मिळतो. तर ते नालसाच्या विषयी पण आपण बघूया नंतर. नालसा म्हणजे काय, कशा पद्धतीचं त्याच्यामध्ये आपल्याला फ्री मध्ये वकील वगैरे मिळते. त्याचं उत्पन्न 1 लाख जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये असेल केस तर 1 लाखाचं उत्पन्न पाहिजे, आणि सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टामध्ये जर केस असेल तर 5 लाखापर्यंत उत्पन्न पाहिजे. आणि SC ST किंवा अपंग वगैरे असेल तर त्याच्यासाठी वेगळी त्याच्यामध्ये सवलत दिलेली आहे. तर हा कलम आर्टिकल 14 हा कायद्यासमोर सर्व समान आहे. त्याच्यानंतर आर्टिकल 15(1) आपण पाहिलं की राज्य म्हणजे काय, की आपला देश किंवा देशात असलेले 28 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश धर्म, जाती, वंश, लिंग, जन्मस्थान यावर भेदभाव करता येणार नाही. हे आपले जे मूलभूत अधिकार आहे हे सर्व भारतीयांसाठी आहे. याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आले, त्याच्यामध्ये सर्व वंशाचे लोक आले, याच्यामध्ये सर्व महिला आल्या, सर्व पुरुष आले, आणि जे भारतीय लोक आहे, आपला भारतीय लोक आहे, जे काही कुठे जन्मले असेल कोणत्या राज्यामध्ये, कोणत्या प्रदेशामध्ये, परंतु त्याच्या जन्मस्थानावरून तुम्ही कुठेही गेले तर तो भेदभाव करता येत नाही, हे आर्टिकल 15(1) सांगते. त्याच्यानंतर 15(2) काय सांगते, हे जे 5 आहे, हे जे 5 आपण सांगितले, धर्म, जाती, वंश, लिंग, जन्मस्थान, यावर कोणतेही देश, आपला देश किंवा आपल्या देशातील राज्य हे किंवा कोणतीही व्यक्ती याच्यावर भेदभाव करता येत नाही. मग सार्वजनिक स्थळावरती जाऊ शकतात, तलावात जाऊ शकतात, विहिरीचं पाणी पिऊ शकतात, कुठे सडक आपले जे रोड वगैरे आहे तिथे फिरू शकतात, पुण्या पार्क मध्ये जाऊ शकतात, त्यांना मनाई करू शकणार नाही. आणि सरकारी जे सार्वजनिक स्थळ असेल त्याच्यामध्ये पण कोणताही व्यक्ती, भारतीय कोणताही व्यक्ती त्याला फिरण्याचं, राहण्याचं या कलमानुसार अधिकार दिलेले आहे. त्याच्यानंतर 15(3) काय सांगते की राज्य म्हणजे देशामधल्या महिला असो किंवा लहान मुलं असो यांच्यासाठी विशेष प्रावधान करण्यात आलेला. मग महिलांसाठी ज्या महिला प्रसूती आहे तर अशा महिलांना पोषण देण्यासाठी किंवा लहान मुलं आहे त्यांना शाळेमध्ये पोषण आणि आहार देण्यासाठी याच्यामध्ये तरतूद केली आहे. त्यांच्यासोबत योजना पण राबवू शकतो. त्याच्यानंतर 15(4) मध्ये काय दिलं आहे की सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या जे मागासलेले लोक आहेत, SC ST आणि OBC, याच्यासाठी जे विशेष प्रावधान केलेले आहेत, मग निवडणुकीसाठी असो किंवा याच्यासाठी असो, तर याच्यामध्ये जे रिप्रेझेंटेटिव्ह देण्यात आला. आता बघा, आपल्या भारतीय संविधानामध्ये आरक्षण किंवा रिझर्वेशनचा हा शब्द कुठेच नाही आहे. आपल्या संविधानामध्ये दलित, आदिवासी हा शब्द नाही. आपल्या संविधानामध्ये बजेट हा शब्द नाही आहे. जसं म्हणतो ना आपण बजेट आहे, बजेट शब्द नाही आहे. आपल्या संविधानामध्ये उपमुख्यमंत्री पद नाही आहे. आपल्या संविधानामध्ये उपपंतप्रधान हे पण पद नाही आहे.
म्हणून सर्वांनी हे लक्षात ठेवावं की आपल्या संविधानामध्ये हा सॉरी तर आपल्या भारतीय संविधानामध्ये आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये उपपंतप्रधान, दलित, आदिवासी, उपमुख्यमंत्री, बजेट, त्याच्यानंतर आरक्षण हे शब्द नाही आहे. तरी सर्वांनी थोडं लक्षात घ्यावं. हे जे लोक शब्द वापरतात किंवा त्याचं हे करतात हे संविधान विरोधी आहे. हे आपले परपर्यंत राज्यकर्ते आपापल्या मनमानीला हे शब्द वापरतात. तर 15.4 हे सांगते की सामाजिक किंवा शैक्षणिक दृष्ट्या जे मागासलेले लोक आहेत SC ST OBC यांच्यासाठी विशेष प्रावधान करण्यात आले. यांच्यासाठी विशेष प्रतिनिधित्व करण्यात आले. कशामध्ये? नोकरीमध्ये किंवा सरकारी याच्यामध्ये. आणि मग ते आपला ओबीसी साठी 340 कलम आहे, आर्टिकल आहे. शेड्यूल कास्ट साठी 341 आणि शेड्यूल ट्राईब साठी 342 कलम आहे. त्याच्यानंतर 15.5 काय सांगते की ओबीसी, ST, SC आणि ST साठी ज्या काही शैक्षणिक संस्था आहे त्याच्या प्रवेशासाठी त्याच्यामध्ये रिझर्वेशन म्हणजे आपण रिझर्वेशन शब्द नाही त्याला आपण प्रतिनिधित्व म्हणू की यांना प्रतिनिधित्व मिळण्यात यावं. तर हे 93 संशोधन केलेलं आहे याच्यामध्ये. त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या संस्था जसं की IIM, IIT वगैरे जे आहे ह्या अशा संस्थेमध्ये काय केलेलं आहे प्रवेशासाठी यांना तिथे प्रतिनिधित्व देण्यात आलं. आणि त्याच्यानंतर 15.6 जे आहे त्याच्यामध्ये 103 जे संशोधन केलेलं आहे 2019 मध्ये संविधान संशोधन. त्याच्यामध्ये 10% जे आर्थिक आधारावर जे प्रतिनिधित्व दिलं आहे सवर्ण लोकांना म्हणजे उच्च सवर्ण लोकांना हे 15.6 मध्ये 103 जे संविधान संशोधन केलं, घटना दुरुस्ती केली. त्याच्यामध्ये आर्थिक आधारावर यांना आरक्षण याने प्रतिनिधित्व देण्यात आलं. ऍक्च्युली आपल्या भारतीय संविधानामध्ये आर्थिक आधारावर कुठेही कोणाला प्रतिनिधित्व किंवा रिझर्वेशन मिळेल असंही भारतीय संविधानामध्ये कुठेही लिहिलेलं नाही. याचा अर्थ असा की याने जो कायदा केला जो मूलभूत अधिकाराचं उल्लंघन झालं आणि म्हणून ह्या कायदा समाप्त व्हायला पाहिजे, हे व्हायला पाहिजे, शून्य व्हायला पाहिजे. परंतु नाही झालं. याच्यानंतर PIL दाखल करण्यात आली सुप्रीम कोर्टामध्ये आणि सुप्रीम कोर्टामध्ये 1992चा जो ठराव आहे जो निर्णय आहे सुप्रीम कोर्टाचा तो सुप्रीम कोर्टाने तो बदलला आणि आर्थिक आधारावर जे घटना विरोधी आहे किंवा भारतीय संविधानाच्या विरोधी आहे तो पण आपल्या कोर्टाने सुप्रीम कोर्टाने तो निर्णय दिला. तो भारतीय संविधानाच्या विरोधी आहे. ज्यावेळेस मंडल आयोग ओबीसी लोकांसाठी लागू झाला 27% VP सिंगांनी ओबीसी लोकांना जे रिझर्वेशन देण्यात आलं ओबीसी लोकांना 27%. त्यावेळेस 1991 मध्ये PV नरसिंहराव हे काँग्रेसचे पंतप्रधान होते आणि त्यांनी आर्थिक आधारावर सवर्णासाठी 10% त्यांनी आरक्षण देण्याचं, आता आरक्षण शब्द मी वापरत नाही, रिप्रेझेंटेटिव्ह देण्याचं सवर्ण लोकांना त्यांनी लागू केलं होतं. परंतु 1992 इंदिरा साहनी हे जे ऍडव्होकेट आहे यांनी सुप्रीम कोर्टामध्ये केस टाकली आणि मग त्या केसचा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की 50% वर तो आरक्षण जे आहे ते देता येत नाही आणि मग 10% जे आरक्षण आहे हे भारतीय संविधानामध्ये आर्थिक आधारावर नसल्यामुळे ते रद्द करण्यात येते. म्हणून हा निर्णय दिला आणि तो 10% चे आरक्षण होतं ते सवर्णासाठी होतं ते 1992 मध्ये सुप्रीम कोर्टाने रद्द केलं आणि 50% वर सीमा त्यांनी समाप्त केली. आणि मग मोदी गव्हर्नमेंटने 2019 103 संशोधन केलं आणि 50च्या ठिकाणी 10% सीमा वाढवली आणि ह्या सवर्ण लोकांना आर्थिक आधारावर
आरक्षण दिलं. ते सुप्रीम कोर्टामध्ये केस गेल्यानंतर ते सुप्रीम कोर्टाचा जो 10% आरक्षण रद्द केलं होतं, तो सुप्रीम कोर्टाने तो पलटला आणि आर्थिक आधारावर यांनी आरक्षण लागू केलं. याचा अर्थ असा की भारतीय संविधानामध्ये कोणत्याही ठिकाणी आर्थिक आधारावर आरक्षणाची अशी नोंद नाही आहे, प्रावधान नाही आहे. फक्त तुम्हाला जर आरक्षण द्यायचं असेल तर जे सामाजिक आणि शैक्षणिकरित्या जे लोक मागासलेले आहे अशाच लोकांना आरक्षण देण्यात आहे असं स्पष्ट लिहिलेलं आहे. अर्थातच संविधानाच्या विरोधामध्ये यांनी जो कायदा आहे हा कायदा पास केला, परंतु शोकांतिका अशी आहे की विरोधी पक्ष आपले कमजोर आहे आणि लोकांना ह्या बाबतीत माहित नसल्यामुळे याच्यावर जे बाकीचे आता ओबीसी लोक 52%, 60%च्या जवळपास आहे, त्यांना 27% आरक्षण देण्यात आहे आणि सवर्ण लोक 3% आहे किंवा 7% आहे, तरी त्यांना 10% एक्स्ट्रा दिलेला आहे. आणि जे अघोषित आरक्षण जे आहे 40%, ते लोक सुद्धा ते घेत आहे. हा SC ST OBC वर अन्याय आहे. तर हे 15-6 कलम हे होतं. आता आपण बघूया आर्टिकल 16. आता हे आर्टिकल 16 जे आहे हे जे आपले मूलभूत अधिकार आहे हे कोण्या जाती धर्मासाठी हे सर्व जाती धर्मासाठीच आहे, पूर्ण भारतीयासाठी हे मूलभूत अधिकार दिलेले आहे. पर्टिक्युलर कोण्या एका जातीसाठी हे मूलभूत अधिकार नाही आहे. त्याच्यामध्ये महिला आल्या, प्रत्येक धर्माचे लोक आले, प्रत्येक जातीचे लोक आले, त्याच्यानंतर प्रत्येक वंशाचे लोक आले. जे लोक कोण्याही राज्यामध्ये जर जन्म झाला असं तर ते कुठेही अप्लाय करू शकते, कुठेही राहू शकते, त्यांच्यासोबत भेदभाव करता येत नाही. म्हणून हे मूलभूत अधिकार जे दिलेले आहे भारतीय संविधानामध्ये हे सर्व भारतीयांना दिलेले आहे. त्याच्यामुळे कोण्या जातीपंथाला असे अधिकार याच्यामध्ये दिलेले नाही. आणि हे भारतीय संविधान जे आहे हे सर्व भारतीयांसाठी आहे. इव्हन नदी, नाले, डोंगर, प्राणी जे आहे, झाडे, यांच्या सर्वांसाठी अधिकार दिलेले. एखाद्या नदीची तुम्ही वाळू घ्या किंवा पाणी घ्या, तुमच्यावर कारवाई होते, कारण ते अनलिगली आहे. एखाद्या नाल्याची तुम्ही माती घ्या तरी ते अनलिगली आहे. एक झाड जरी तुम्ही तोडत असाल तरी ते अनलिगली आहे. एखादी तुम्ही प्राण्याची हत्या करा, एखाद्या कुत्र्याची हत्या जर झाली असेल किंवा तुम्ही मारलं असेल एखाद्या कुत्र्याला तरी तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. एखाद्या प्राण्याची हत्या जर झाली असेल किंवा एखादी डोंगर आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर खनिज संपत्ती किंवा एखादी तुम्ही त्याच्या बिना परवानगीने समजा खोदकाम करत असेल तरी पण तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. म्हणजे अर्थातच भारतीय संविधानानं पशु पक्षी, नदी, नाले, झाडे, प्राणी, डोंगर या सर्वांना आपला अधिकार दिलेला आहे. तर आर्टिकल 16 काय सांगते की सर्व नागरिकांसाठी, भारताच्या सर्व नागरिकांसाठी लोकनियोजन. आता लोकनियोजन म्हणजे काय? आता लोकनियोजन म्हणजे की ज्या आपल्या ज्या सरकारी संस्था आहे याच्यामध्ये रिप्रेझेंटेटिव्ह देण्यात यावं, म्हणजे त्याच्यामध्ये समानता असली पाहिजे, त्यांना त्याच्यामध्ये अवसर देण्यात यायला पाहिजे, त्यांना प्राधान्य द्यायला पाहिजे, हे सांगते आर्टिकल 16.1. काय सांगते की लोकनियोजनानुसार ज्या काही सरकारच्या संस्था आहे, सरकारी संस्था आहे, त्याच्यामध्ये सरकारी संस्था नाही दिलेली आहे, खाली लोकनियोजन दिलेलं आहे. अर्थातच हे प्रायव्हेट मध्ये पण यांनी त्याच्यामध्ये लागू करायला पाहिजे, पण सरकार प्रायव्हेट मध्ये लागू नाही करत, जाणून बुजून ते प्रायव्हेटायझेशन करण्याचे हे करतात. परंतु हा जे 16.1 आर्टिकल सांगते की लोकनियोजन यांना समानतेच्या आधारावर त्यांना अवसर द्यायला पाहिजे, त्यांना त्यांचे अधिकार द्यायला पाहिजे. आता याच्यामध्ये लोकनियोजन म्हणजे काय की ज्या ज्या काही संस्था, मग त्या गव्हर्नमेंटच्या असो किंवा प्रायव्हेट असो, ऍक्च्युली इथे गव्हर्नमेंटच्या याच्यासाठी यांनी दिलेला, पण प्रत्यक्ष याच्यामध्ये सरकारी नाही दिला, याच्यामध्ये सरकारी लिहिलंच नाही आहे. म्हणून सरकारचं पण कर्तव्य आहे की इव्हन ज्या प्रायव्हेट संस्था आहे तिथे पण यांना आरक्षण देण्यात किंवा रिप्रेझेंटेटिव्ह देण्यासाठी सरकारने प्रयत्न करायला पाहिजे. कारण जे लोक मागासलेले आहेत, कशामध्ये, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या जे मागासलेले आहे, यांना
यांना समान अवसर म्हणजे समानतेच्या आधारावर यांना हे द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर यांचे प्रत्येक याच्यामध्ये भरती करायला पाहिजे, म्हणजे समान जागेवर यांना भरती करायला पाहिजे. त्याच्यानंतर यांना प्रमोशन पण द्यायला पाहिजे, यांना त्याच्यानंतर पेन्शन पण द्यायला पाहिजे, त्याच्यानंतर यांना सुट्ट्या पण द्यायला पाहिजे. तर हे आर्टिकल 16(1) हे सांगते. त्याच्यानंतर आर्टिकल 16(2) हे सांगते की 7 आधार जे आहे, जे मी तुम्हाला सांगितलं की धर्म, वंश, जाती, लिंग म्हणजे महिला आणि पुरुष, जन्मस्थान आणि निवासस्थान या आधारावर कोणताही भेदभाव करता येत नाही. आर्टिकल 16 काय सांगते की लोकनियोजन करत असताना लोकनियोजन मध्ये जे लोक शैक्षणिक आणि मागासलेले आहेत, सामाजिक दृष्ट्या आणि शैक्षणिक दृष्ट्या जे लोक मागासलेले आहेत, अशा लोकांवर यांना समान अवसर द्यायला पाहिजे. समान अवसर यांना द्यायला पाहिजे. कशाबद्दल? समतेच्या याच्यावर. मग आर्टिकल 16(2) मध्ये अशी नोंद केली आहे, तर ह्या लोकांना सामाजिक आणि जे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या जे मागास आहे, मग कोणाला द्यायला पाहिजे? जो कोण्याही धर्माचा असो, तो कोण्याही वंशाचा असो, तो कोण्याही जातीचा असो, तो महिला असो या पुरुष असो, तो कुठेही जन्मेला असो, भारतामध्ये कुठेही जन्मला असेल आणि कुठेही तो निवास करत असेल, तर अशा यांनामध्ये जे नियुक्ती करताना ह्या 7 बाबीवर त्यांनी हे करून यांच्यावर भेदभाव करता येणार नाही. त्याच्यानंतर आर्टिकल 16(3) काय सांगते? आता संसद म्हणजे काय की लोकसभा आणि राज्यसभा, याला आपण संसद म्हटल्या जाते. तर संसदेला कायदा करण्याचा अधिकार दिलेला आहे. संसदेला कायदा करण्याचा अधिकार दिला आहे की कोणत्याही निवासस्थानाच्या आधारावर कुठेही जो व्यक्ती कुठेही निवास करत असेल भारतामध्ये, कोण्याही राज्यामध्ये, कोण्याही केंद्रशासित प्रदेशमध्ये एखादी व्यक्ती जर निवास करत असेल किंवा स्थानांतर करत असेल, तर अशा विषयी सरकार भेदभाव करू शकत नाही. सरकार अशा याच्यामध्ये भेदभाव करू शकत नाही. आणि एखादी असा भेदभाव झाला तर संसद त्याच्यावर तो कायदा करू शकते. तर 16(3) काय सांगते की संसद मध्ये काय, लोकसभा आणि राज्यसभा, तर याच्यामध्ये कायदे पास होतात आणि मग कायदे पास झाल्यानंतर कायद्याची मग अंमलबजावणी होते. याच्यावर कायदा पास झाल्यानंतर राष्ट्रपतीची सही झाल्यानंतर तो कायद्यामध्ये रूपांतर होते. आणि मग असे जे कायदे करण्याचा अधिकार संसदेला आहे की एखाद्या व्यक्तीवर जर भेदभाव होत असेल, या आर्टिकल 16(3) काय सांगते की एखाद्या व्यक्तीवर जर असा भेदभाव होत असेल, कशाच्या बाबतीत? जो निवासस्थान एका राज्यामधून दुसऱ्या राज्यात स्थलांतर करत असेल किंवा केंद्रशासित प्रदेश जे 8 आहे किंवा 28 राज्य आहे, तर अशा याच्यामध्ये जर सरकार किंवा कोणी व्यक्ती जर भेदभाव करत असेल, तर अशा याच्यामध्ये सरकार कायदा बनवू शकते. जसं की केंद्र सरकारचा कायदा, राज्य सरकारचा कायदा, परंतु अधिकार जो सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या संस्था आहे किंवा राज्याच्या ज्या संस्था आहे, तर त्या प्रकारे ते कायदा बनवून ज्या ठिकाणी भेदभाव होत असेल तर यांना त्याच्यामध्ये सरकार म्हणजे कायदा बनवून त्यांना त्याच्यापासून त्यांना आरक्षण देता येते, त्यांना आरक्षण पासून वंचित करता येत नाही. त्याच्यानंतर आर्टिकल 16(4) काय सांगते की राज्याच्या अधीन सेवामध्ये मागास लोकांसाठी आरक्षण देणं हे बंधनकारक आहे. राज्याच्या अधीन असलेल्या सेवा
आता राज्याच्या अधीन असलेल्या सेवा म्हणजे कशी का, आता आपल्या राज्यामध्ये MPSC आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, ह्या ज्या सेवा आहे, तर अशा ज्या सेवा आहे याच्यामध्ये मागास लोकांसाठी म्हणजे SC ST OBC साठी त्यांना आरक्षण देणं हे कंपल्सरी आहे. असे काही जे आयोग असेल, अशा काही सरकार राज्याच्या ठिकाणी अशा काही संस्था असेल, मग ते ST महामंडळ असो, मग ते आणखी कोणतं दुसरं महामंडळ असो, जितके काही महामंडळ असेल, काय काय राज्याच्या संस्था असेल किंवा राज्याचे जे आयोग असेल ते सरकारच्या अधीन आहे, त्या राज्य सरकारच्या अधीन आहे. तर 16(4) मध्ये काय सांगते की ज्या सरकारच्या अधीन आहे तर त्याला मागासवर्गीयासाठी त्यांच्या प्रत्येक संस्थांमध्ये आरक्षण देणं हे कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर आर्टिकल 16(4) क हे काय सांगते, रिझर्व त्याला प्रमोशन मध्ये आरक्षण देण्याची जे आहे याच्यामध्ये प्रावधान केलेलं आहे. हे 77वा याच्यामध्ये घटना दुरुस्ती केलेली आहे, संविधान संशोधन केले 1995 मध्ये. तर 16(4) क मध्ये की जे प्रमोशन आहे म्हणजे जे SC ST OBC या लोकांना ज्या सरकारी नोकऱ्यामध्ये किंवा इतर संस्थांमध्ये जे काही आरक्षण दिलेलं आहे, जे पदावर आहे, तर यांना प्रमोशन साठी पण आरक्षण याच्यामध्ये प्रावधान केलेलं आहे आर्टिकल 16(4) क मध्ये. त्याच्यानंतर आर्टिकल 16(4) ख याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की कोणतेही जे रिझर्वेशनच्या ज्या जागा आहे त्या जर त्या वर्षी भरल्या नसेल तर त्या जागा तुम्ही दुसऱ्या वर्षी कॅरी फॉरवर्ड करू शकता आणि त्यांच्या जागा तुम्ही भरू शकता. जसं की आता एखाद्या वर्षी 100 जागा आरक्षित आहे आणि 100 जागा आरक्षित SC ST OBC साठी 100 जागा आरक्षित आहे, परंतु झालं असं की त्याच्यामध्ये 40 जागा भरल्या, 60 जागा खाली राहिल्या, कॅन्डिडेट मिळालेच नाही. तर मग त्या 60 ज्या जागा आहे तर सरकार काय करेल की त्या 60 जागा ज्या आहे दुसऱ्या वर्षी ज्यावेळेस ऍडव्हर्टाइज निघेल त्याच्यामध्ये फॉरवर्ड होईल आणि मग दुसऱ्या वर्षीच्या निघालेल्या जागा, जसं का दुसऱ्या वर्षी आणखी 100 जागा निघाल्या आणि मागच्या ज्या जागा 60 नाही भरलेल्या त्या आहे, म्हणजे 160 जागावर पूर्ण त्याच्यामध्ये ह्या लोकांना SC ST OBC लोकांना आरक्षण देण्यात येईल, म्हणजे कॅरी फॉरवर्ड करण्यात येईल. मग त्या सरकारच्या राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या कोणत्याही संस्था असो त्या संस्थांमध्ये ह्या जागा जर भरल्या नसेल तर त्या दुसऱ्या वर्षी कॅरी फॉरवर्ड कराव्या लागेल. 16(4) ख मध्ये अशा याच्यामध्ये नोंद केलेली आहे, याच्यामध्ये प्रावधान केलेले आहे. त्याच्यामध्ये आर्टिकल 16(5) काय सांगते, धार्मिक संस्था म्हणजे जसं की आता आपण समोर बघू की धार्मिकतेचं जो धार्मिक स्वतंत्रतेचा जो अधिकार दिलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला समोर आपण डिटेल्स बघूया. पण आर्टिकल 16(5) मध्ये हे सांगते की ज्या काही धार्मिक संस्था आहे, आता धार्मिक संस्था कोणाकोणाच्या आहे, ज्याला आपण अल्पसंख्याक म्हणतो, मग सर्वच आले तर प्रत्येक धर्माचेच लोक आले त्याच्यामध्ये, तर त्या काही धार्मिक संस्थांमध्ये आहे त्यांच्या धर्मामध्ये ते नियोजनाचा प्रस्ताव करू शकते. जितके काही धार्मिक धर्म आहे आणि त्या धर्माच्या जितके काही संस्था आहे तर ते धर्माच्या संस्था ज्या आहे त्या ह्या जे आरक्षण आहे तर त्या आरक्षणामध्ये त्या आरक्षणाचं जे प्रायोजन आहे त्या धार्मिक संस्था करू शकते आर्टिकल 16(5) मध्ये. त्याच्यानंतर आपण पाहिलं की 16(15)(6) मध्ये की 103 संशोधन जे केलेलं आहे ते आर्थिक आधारावर, तर 16(6) मध्ये काय केलं की हे संविधान संशोधन 103 जे केलेलं आहे आर्थिक आधारावर जे सवर्ण लोकांसाठी, त्याला आपण EVS शॉर्टकट मध्ये EVS पण म्हणतो, तर याच्यामध्ये आपण पाहिलं की ज्यांना आरक्षण मिळाले आहे त्यांना नाही मिळेल. जसं की आर्थिक आधारावर जे आरक्षण 16(15)(6) मध्ये दिलेलं आहे 103 आपली घटना दुरुस्ती करून, तर 16(6) मध्ये दिलेलं आहे
की याच्यामध्ये 10% अतिरिक्त आरक्षण याच्यामध्ये जोडलेले आहे. तर 15/6 मध्ये याची नोंद केलेली आहे की सवर्ण लोकांना आरक्षण आर्थिक आधारावर देण्यात यावं. 16/6 मध्ये त्याच्यामध्ये अतिरिक्त आरक्षण असं जोडलेलं आहे. कारण सुप्रीम कोर्टाने 50%च्या वरती आरक्षण देण्याचं निर्णय हे केला होता की 50%च्या वर देता येत नाही. म्हणून आर्टिकल 16/6 मध्ये असे नमूद केलेलं आहे की हे अतिरिक्त आरक्षण आहे. म्हणजे 50च्या ऐवजी 60% हे आरक्षण याच्यामध्ये केलेलं आहे. 10% कोणासाठी? सवर्ण लोकांसाठी, जे 60% लोक आहे त्यांच्यासाठी. म्हणजे तो 50%चा जो लिमिट होतो कोर्टाची त्याच्या व्यतिरिक्त यांनी 10% वाढवलेला आहे. तर मग कोण आहे हे सवर्ण लोक? कोण आहे म्हणजे यांच्यासाठी म्हणजे काय लिमिट ठेवली? तर यांच्यासाठी लिमिट ठेवली की बघा आता याच्यामध्ये हे तर घटनाविरोधी आहेच, म्हणजे हे भारतीय संविधानाच्या विरोधी तर आहेच हा कायदा. परंतु दुसरं असं की आर्थिक आधारावर यांनी आरक्षण दिलं की जे लोक गरीब आहे, सवर्ण लोकांमध्ये जे लोक गरीब आहे अशा लोकांना आर्थिक आधारावर आरक्षण देण्यात येईल असं प्रावधान 15/6 मध्ये यांनी नमूद केलं. आणि अतिरिक्त आरक्षण म्हणून 16/6 मध्ये आर्टिकल 16/6 मध्ये देण्यात आलं. तर अशा याच्यामध्ये आता आर्थिक आधारावर म्हणजे जे लोक गरीब आहे, सवर्णामध्ये जे लोक गरीब आहे यांना 10% आर्थिक आधारावर आरक्षण देण्यात आलं. परंतु गरिबीचा अर्थ काय होते? परंतु याने गरिबीचा अर्थ पकडला की ज्या लोकांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त कमी आहे, ज्या परिवाराचं किंवा ज्या व्यक्तीचं उत्पन्न, त्यांचे आई वडील, त्यांचे भाऊ बहीण है ना, आणि 18 वर्षाच्या कमी असेल आणि सर्वांचं उत्पन्न मिळून 8 लाखापेक्षा कमी आहे अशा लोकांना हे आर्थिक आरक्षण देण्यात आलेलं आहे. आता जर आपण म्हटलं आणि ज्याच्याकडे फ्लॅट आहे, ज्याच्याकडे 5 एकरापेक्षा जास्त जमीन असेल तर त्यांना याचा लाभ मिळणार नाही. आता आपण पाहिलं की आता जे इन्कम टॅक्सचा स्लॅब आहे की तुमचं 5 लाखापेक्षा जर जास्त उत्पन्न असेल तर तुम्हाला 10% टॅक्स भरावा लागतो. म्हणजे अर्थातच तुम्ही गरीब नाही आहे. इन्कम टॅक्सच्या कायद्यानुसार की 5 लाखापेक्षा जर तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला टॅक्स भरावा लागतो. म्हणजे अर्थात तुम्ही गरीब नाही असा त्याचा अर्थ होते. आणि हा कायदा जो बनवला हा संविधान विरोधी तर आहेच, परंतु याच्यामध्ये गरीब लोकांना आर्थिक आधारावर आरक्षण आम्ही दिलं, परंतु त्याचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे. म्हणजे ज्याचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असेल तो व्यक्ती गरीब आहे असा या कायदा सांगतो. परंतु इन्कम टॅक्स कायदा काय सांगते की ज्याचं उत्पन्न 5 लाखाच्या वर आहे त्याला 10% टॅक्स भरावा लागेल. म्हणजे इन्कम टॅक्स नुसार तो व्यक्ती श्रीमंत आहे. आणि हा कायद्यानुसार काय सांगते की ज्याचं उत्पन्न 8 लाखाच्या खाली आहे तर तो व्यक्ती गरीब आहे. म्हणजे थोडं आश्चर्यकारक आहे. तर बघा हे लोक संविधानाच्या विरोधामध्ये कसे कायदे बनवतात, कसे निर्णय करतात याच्यावर तुम्हाला लक्षात आलं असेल. त्याच्यानंतर आर्टिकल 17 मूलभूत अधिकाराचं आर्टिकल 17 काय सांगते की अस्पृश्यताचा अंत. म्हणजे त्याला आपण छुवाछूत किंवा अस्पृश्यता जो आहे ते लोक पाळतात, तो नीच आहे, त्याला हात नाही लावायचं, त्याची सावली नाही करायची, अशा प्रकारची जे अस्पृश्यता पहिले आपल्या भारतामध्ये होती तर त्याचा तो अंत. म्हणजे कोणीही कोणाला भेदभाव करणार नाही, अस्पृश्यता पाळणार नाही. तर हा ऑटोमॅटिक आर्टिकल 17 मध्ये त्याचा अंत झालेला आहे. आणि कोणी असं जर कोणाचा अपमान करत असेल, कोणी जर कोणाचा अपमान करत असेल है ना, एखाद्या शेड्यूल कास्टचा, शेड्यूल ट्राईबचा पूजासाठी मनाई करत असेल, मंदिरासाठी जात मनाई करत असेल, भेदभाव करत असेल, सार्वजनिक स्थळावर अपमान करत असेल किंवा कोण्या विहिरीवर पाणी भरण्यासाठी जर मना करत असेल की कोणत्याही सांकेतिक स्थळावर जर मना करत असेल किंवा भेदभाव करत असेल, काही लेखन लिहासाठी किंवा एखादी कादंबरी लिहासाठी किंवा एखादी
पिक्चर मध्ये एखादी मनोरंजन याच्यामध्ये जर जाण्यासाठी कोणी मनाई करत असेल किंवा भेदभाव करत असेल तर अशा लोकांवर कारवाई होऊ शकते किंवा हे भेदभाव करता येत नाही. आणि मग हा कायदा जो बनवला अस्पृश्यता निवारण कायदा 1955 मध्ये हा कायदा बनवलेला असा. जो कोणी अस्पृश्यता पाळेल तर त्याच्यावर या कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. मग ह्या कायद्याचं नाव बदलून नागरिक अधिकार संरक्षण अधिनियम 1976 संरक्षण कायदा नागरिक अधिकार संरक्षण कायदा 1976 हा बनवला. आणि मग सरकार असो किंवा व्यक्ती असो हा कायद्यानुसार कोणीही अस्पृश्यता पाळू शकत नाही. त्याला अनटचेबिलिटी पण इंग्लिश मध्ये म्हणतो. आणि ह्या कायद्याच्या ह्या कलमाच्या आधारावर आपला ॲट्रॉसिटी ऍक्ट जो आहे हा बनला नागरिक अधिकार संरक्षण कायदा 1976 हा बनला. तर आर्टिकल 17 मध्ये हा अस्पृश्यतेचा अंत झालेला आहे. तुम्ही कोणतेही अस्पृश्यता पाळू शकत नाही. आणि अस्पृश्यता जर पाळला तर ॲट्रॉसिटी ऍक्ट जो बनला त्याच्यानंतर तुम्हाला जमानत मिळत नाही आणि तुम्हाला सजा पण होते. परंतु या कायद्याचं पण आज उल्लंघन होत आहे. माहितीसाठी मी तुमच्यासाठी सांगतो की खुलेआम उल्लंघन होत आहे. कोणी जर अस्पृश्य व्यक्ती किंवा शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचा जर व्यक्ती एखाद्या समजा घोड्यावर जरी बसला किंवा त्याला मूछा पण ठेवल्या चांगले कपडे जरी घातले तरी त्याला मारहाण करण्यात येते. त्याला घोड्यावर उतरवण्यात येते. आणि बरेच राज्यामध्ये अजूनही अस्पृश्यता पाळली जाते. तर हा आर्टिकल 17 हे सांगते की अस्पृश्यतेचा नायनाट याच्यामध्ये संपला. संविधानाच्या आधी जो कायदा होता तो याच्यामध्ये संपला. याच्यामध्ये तुम्हाला भेदभाव करता येत नाही. भेदभाव केला तर तुम्हाला सजा होऊ शकते, तुमच्यावर कारवाई होऊ शकते. मग ते सरकार असो की कोणी व्यक्ती असो किंवा राज्य सरकार असो. तर अशा प्रकारचा आर्टिकल जो 17 जो आहे हे आता आपण बघितलेलं आहे. म्हणजे कुठे कोण्या पद्धतीत तुम्ही मंदिरात जाण्यासाठी तुम्ही त्यांचा भेदभाव करता येत नाही किंवा अपमान करता येत नाही. सार्वजनिक स्थळ म्हणजे विहीर आहे, रोड आहे, एखादी पार्क आहे, मनोरंजन स्थान आहे, तिथे जाऊन तुम्ही त्यांचा भेदभाव करता येत नाही आणि अपमान सुद्धा करता येत नाही. कोणी जर सुद्धा व्यापार करत असेल, जो व्यक्ती SC/ST जरी व्यापार करत असेल तर व्यापारामध्ये पण तुम्ही त्यांचा भेदभाव करता येत नाही. आणि कोणतेही सांकेतिक स्थळ जरी असले, एखादी डॉक्युमेंटरी कोणी बनवली असेल आणि त्याच्यामध्ये एखादी लेखन पण कोणी केलं असेल तर अशा याच्यामध्ये कोणाला भेदभाव करता येत नाही. त्याच्यानंतर आर्टिकल 18 काय सांगते. आता आर्टिकल हे फार महत्वाचं आहे. उपाधी म्हणजे ज्या ज्या पदव्या आहे त्या पदव्याचा जो याच्यावर प्रतिबंध आणि अंत म्हणजे आपली जी राज्यघटना जी आहे या आधी जे पदव्या होत्या राव बहादूर पाटील आहे ना, अशा अनेक प्रकारच्या ज्या पदव्या होत्या त्या पदव्या हे ऑटोमॅटिक ह्या कायद्यानुसार रद्द झाल्या. ह्या कायद्यानुसार रद्द झाल्या. ऑटोमॅटिक त्या पदव्या रद्द झाल्या. मग किंवा कोणी वापरत असेल तर त्याच्यावर प्रतिबंध करण्यात येऊ शकतो. परंतु जे आपले सैनिक आहेत किंवा जे आपले सेना आहे आणि शिक्षणावर ज्या काही पदव्या दिलेल्या आहेत त्या देता येते, त्याच्यावर याच्यावर बंधन नाही. म्हणजे कोणत्याही क्षेत्रात जसं की आता काही ठिकाणी भारत रत्न जे आहे याच्यावर वादविवाद झाला होता. याच्यावर वादविवाद झाला होता आणि मग वादविवाद झाल्यानंतर काय झालं की भारत रत्न जे आहे किंवा पद्मभूषण दिल्या जाते, पद्मविभूषण दिल्या जाते, याच्यावर विवाद निर्माण झाला होता. आणि मग तेव्हा मोरारजी देसाई हे आपल्या भारताचे पंतप्रधान होते आणि त्यांनी मग 1977 मध्ये हे जे आहे हे बंद केलं होतं वादविवाद झाल्यामुळे. पण 1980 मध्ये पुन्हा इंदिरा गांधी सत्तेवर आली
आणि मग पुन्हा इंदिरा गांधींनी हे जे पदवी आहे किंवा हे जे उपाधी आहे, जसं की भारतरत्न आहे, पद्मभूषण आहे, पद्मविभूषण आहे, तर हे पुन्हा मग इंदिरा गांधीने 1980 मध्ये हे लागू केलं. आणि त्याच्यानंतर मग मदर तेरेसाला भारतरत्न देण्यात आला. म्हणजे विवाद पुन्हा वाढला होता. परंतु त्याच्यानंतर मग पुन्हा हा मामला कोर्टामध्ये पोहोचला. कशामध्ये? सुप्रीम कोर्टामध्ये. हा विवाद सुप्रीम कोर्टामध्ये बोलला. इंदिरा गांधीने काय केलं की हा जे बंदी आणली होती मोरारजी देसाई सरकारनं, जनता पार्टीचं सरकार होतं, आणि मग ते पडलं. मग इंदिरा गांधीचं सरकार आलं. मग 1980 मध्ये इंदिरा गांधींनी त्याच्यावरची बंदी उठवली. आणि मग हे ज्या उपाधी आहे भारतरत्न, पद्मभूषण आणि पद्मविभूषण हे लागू केलं. आणि त्याच्यानंतर मग मदर तेरेसा ज्या होत्या त्यांना भारतरत्न देण्यात आला. मग त्याच्यामध्ये पुन्हा विवाद वाढला. मग हे केस दिली सुप्रीम कोर्टामध्ये. आणि मग सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की ह्या ज्या पदव्या आहे, ह्या ज्या पदव्या किंवा ह्या ज्या उपाधी आहे ह्या अलंकारित आहे. म्हणजे याच्यामध्ये कोणाचा अपमान किंवा याचा हे नाही आहे. परंतु याच्यामध्ये अट अशी लिहिली काय की अट अशी सुप्रीम कोर्टाने टाकली की कोणालाही जर हे उपाधी जर मिळाली तर नावाच्या समोर तुम्हाला लावता येणार नाही. आता काही भारतरत्न मदर तेरेसा असं तुम्हाला लावता येणार नाही, की भारतरत्न सचिन तेंडुलकर किंवा भारतरत्न लालकृष्ण अडवाणी असं लावता येणार नाही. तुम्ही खाली तुम्हाला पदवी मिळेल, पण तुम्ही नावाच्या समोर ही पदवी लावू शकत नाही, कारण ही अलंकारित पदवी आहे, याच्यावर बंदी घालता येणार नाही असं सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला 1996 मध्ये. 1996 मध्ये सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की ह्या पदव्या ज्या आहे अलंकारित पदव्या असल्यामुळं याच्यावर तुम्हाला जे आहे हे बंदी टाकता येणार नाही. परंतु अट अशी टाकली की नावाच्या सोबत तुम्ही ह्या पदव्या लावू शकत नाही. किंवा पद्मश्री समजा कोणी जो असेल किंवा बापूसाहेब देशमुख अशी पद्मश्री किंवा पद्मभूषण नावाच्या पहिले तुम्ही लावू शकत नाही. परंतु याचं पण उल्लंघन केल्या जाते. तुम्ही पाहिलं असेल याचं पण उल्लंघन. कोणी म्हणतात भारतरत्न, आपण देतो ना भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न सचिन तेंडुलकर आपण असं म्हणतो, पण हे गलत आहे. याच्यासमोर तुम्हाला लावता येत नाही. हा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला 1996 मध्ये. आणि मग झालं असं की आता याच्यामध्ये काय आहे की एखाद्या देशाने समजा अशी उपाधी जर देत असेल, जसं की पाकिस्तानने दिलीप कुमारला दिली होती, पण दिलीप कुमारने नाही स्वीकारली. आणि मग एखाद्या देशाने आपल्या भारताच्या नागरिकाला जर एखादी उपाधी देत असेल है ना, एखादी पदवी देत असेल, तर मग त्याच्यासाठी राष्ट्रपतीची अनुमती घ्यावी लागते. त्यासाठी राष्ट्रपतीची अनुमती घ्यावी लागते. आणि मग जेव्हा अनुमती जर मिळाली तर मग त्याला तो राष्ट्रपतीची जी अनुमती मिळाली तर त्याला ती पदवी मिळते. पण ही पदवी कोणा मिळते म्हणते की जो अलंकारित जो नॉमिनेटेड लोक आहे, सेलिब्रिटी असो किंवा एखादी चांगले काम केलेले असो, म्हणजे सांस्कृतिक याच्यात किंवा सामाजिक कामात, तर अशामध्ये दुसरा देश एखाद्या व्यक्तीला, दुसऱ्या देशाच्या अशा व्यक्तीला ती पदवी देऊ शकते. परंतु त्याच्यासाठी राष्ट्रपतीची अनुमती घ्यावी लागते. परंतु पंतप्रधान, राष्ट्रपती आणि साधारण व्यक्ती याच्यासाठी ही पदवी दिल्या जात नाही. कोणत्याही देशाने जर एखाद्या आपल्या देशाच्या राष्ट्रपतीला किंवा एखाद्या साधारण व्यक्तीला किंवा आपल्या देशाच्या पंतप्रधानाला पदवी जर देत असेल तर ती पदवी देता येत नाही. परंतु एखादी सेलिब्रिटी असो, ज्या सामाजिक मध्ये काम केलं असेल किंवा एखादी सायंटिस्ट असेल, अशा
एका देशाने दुसऱ्या देशाच्या अशा व्यक्तीच्या काम करणाऱ्या लोकांना जर पदवी देत असेल तर त्यासाठी राष्ट्रपतीची अनुमती परमिशन घेणं गरजेचं आहे. तर हा आपला समानतेचा अधिकार, हा आपण समानतेचा अधिकार पाहला. आर्टिकल कोणता 14 ते समानतेचा अधिकार कोणता आपला 14 ते 15 आणि त्याच्यानंतर 15 ते 18. आता आपण बघूया स्वातंत्र्याचा अधिकार. आपण आता पाहतो स्वातंत्र्याचा अधिकार भाग 3 मध्ये मूलभूत अधिकार भाग 3. आता आपण बघणार आहे स्वातंत्र्याचा अधिकार. हे आर्टिकल 19 ते 22 मध्ये दिलेले आहे. आता हा जो अधिकार आहे आपला, हा अधिकार याच्यामध्ये टोटल 7 अधिकार आपल्याला दिले होते. स्वातंत्र्याच्या अधिकारामध्ये आपल्याला 7 दिले आणि मूलभूत अधिकार पण 7 होते. त्याच्यामध्ये संपत्तीचा अधिकार काढण्यात आला आणि स्वातंत्र्याच्या अधिकारामध्ये पण संपत्तीचा अधिकार होता. त्याच्यामध्ये पण जो 6वा अधिकार होता हा संपत्तीचा अधिकार, हा पण काढण्यात आला. आता हा मूलभूत अधिकार संपत्तीचा अधिकार का काढण्यात आला याच्या मागे पण इतिहास आहे. याचं असं की ज्यावेळेस आपली राज्यघटना 26 जानेवारी 1950 ला लागू झाली आणि त्याच्यामध्ये मूलभूत अधिकारामध्ये 7 मूलभूत अधिकार होते आणि स्वातंत्र्याच्या अधिकारामध्ये पण 7 मूलभूत अधिकार होते. परंतु याच्यातला जो संपत्तीचा अधिकार याच्यासाठी काढण्यात आला की स्वातंत्र्य मिळायच्या आधी जे सरकार ज्या काही जमिनी होत्या म्हणजे जमीनदार लोक होते आणि काही प्रायव्हेट बँका होत्या आणि मग प्रायव्हेट बँका असून जसं की इंग्रज या आपल्या देशातून सोडून गेले आणि बऱ्याच अशा लोकांना 1000-2000 एकरच्या अशा जमीनदाराला सोडून गेले आणि मग स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि आपली राज्यघटना लागू झाल्यानंतर आणि तशा जमिनी होत्या त्यांच्याकडे आणि प्रायव्हेट बँका पण होत्या आणि मग इंदिरा गांधीला काय होतं की सर्वांना याचं राष्ट्रीयकरण करायचं, बँकेचं राष्ट्रीयकरण करायचं होतं. आणि मग जसं आर्थिक आधारावर समानतेच्या अधिकारामध्ये आर्थिक आधारावर समानता म्हणजे जे लोक गरीब आहे त्यांना त्यांची जे आर्थिक आधार आहे म्हणजे त्यांच्या याच्यावरती म्हणजे जे लोक श्रीमंत आहे तर त्यांच्या बरोबरीनं आणणं म्हणजे आर्थिक समानता. समानतेच्या अधिकारामध्ये आर्थिक समानता, आर्थिक बाबतीत जे लोक गरीब आहे आणि आर्थिक बाबतीत जे लोक श्रीमंत आहे तर ही जी काही समानतेच्या आधारावर येण्यासाठी, कारण आपला मूलभूत अधिकार काय सांगते की आर्थिक आधारावर समानता असायला पाहिजे, कायद्यामध्ये समानता असायला पाहिजे, पूर्ण नियोजनामध्ये समानता असायला पाहिजे है ना. तर आर्थिक आधारावर पण समानता असायला पाहिजे. म्हणून त्या अनुषंगाने मूलभूत अधिकारामध्ये संपत्तीचा अधिकार दिलेला होता. त्याच्यामध्ये प्रत्येक प्रायव्हेट बँका होत्या, त्याच्यानंतर जमीनदाराकडे हजारो एकर जमीन होती. तर अशा याच्यामध्ये जर यांच्या जमिनी जर आपण गरीब लोकांना दिल्या आणि समजा जर आपण बँकेचं राष्ट्रीयकरण केलं तर मग हे लोक कोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये जाईल आणि मग सुप्रीम कोर्टामध्ये काय आहे की आर्टिकल 32 नुसार सुप्रीम कोर्ट काय करेल, अरे भाई यांना तर संपत्तीचा अधिकार दिलेला आहे मूलभूत अधिकारामध्ये, म्हणजे सरकारने केलेला जो कायदा आहे तो रद्द होईल ऑटोमॅटिक, कारण मूलभूत अधिकाराचं हनन झालेला. आर्टिकल 32 मध्ये डायरेक्ट तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकता. आर्टिकल 226 नुसार तुम्ही हायकोर्टामध्ये जाऊ शकता की समजा तुमच्या कोणत्याही मूलभूत अधिकाराचं उल्लंघन होत असेल, अन्याय होत असेल तुमच्यावर, तर तुम्ही डायरेक्ट आर्टिकल 32 नुसार रिट पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करू शकता आणि रिट पिटिशन आर्टिकल 226 नुसार तुम्ही हायकोर्टामध्ये दाखल करू शकता. तर मग हे होईल. म्हणून मग इंदिरा गांधींना त्याला 42 संशोधन करून
त्याला आपण मिनी संशोधन असं म्हटलं जाते. तर त्यावेळेस 42 संशोधन करून इंदिरा गांधीने मूलभूत अधिकार जो संपत्तीचा होता तो रद्द केला आणि तो आर्टिकल 300 याच्यामध्ये तो टाकण्यात आला. तो मूलभूत अधिकारातून ट्रान्सफर करून तो संवैधानिक अधिकार देण्यात आला. आणि मग इंदिरा गांधीने काय केलं की संपत्तीची जे अधिकार आहे ते मूलभूत अधिकाराकडून काढून तो मग संपत्तीच्या अधिकारामध्ये दिला. आणि मग सरकार जे आहे त्या जमिनी आहे ह्या घेऊन गरीब लोकांना देऊ शकते किंवा गरिबांना ते वाटू शकते. जसं की विनोबा भावेंनी भूदान चळवळ सुरू केली होती, तुम्हाला आठवत असेल. आणि मग अशा परिस्थितीमध्ये की जे जमीन आहे विनोबा भावेंनी सांगितलं होतं तर जेव्हा तुमच्याकडे जास्त जमीन आहे तर तुम्ही गरीब लोकांना द्या. तर ते भूदान चळवळ विनोबा भावेंनी चालू केली होती. तर त्या अनुषंगाने मग जितक्या काही जमीनदाराकडे जमिनी होते बघा, इंदिरा गांधी एक शिलिंग कायदा पण आणला होता. ज्याच्याकडे 18 एकराच्या वरच जमीन असेल तर त्यांची शिलिंगवर जमीन लागत होती आणि ते गरीब लोकांना वितरित करण्यात होते. तर ते शिलिंग जमीन जे आहे तर त्या संपत्तीचा अधिकार सर्वांना आर्थिक आधारावर समान असायला पाहिजे. ह्या आधारावर समानतेच्या आधारावर हा कायदा आणण्यात आला. आणि मग तो कायदा संपत्तीचा अधिकार मूलभूत अधिकाराला जाऊन आर्टिकल 301 मध्ये 300A मध्ये तो करण्यात आला. परंतु त्याच्यामध्ये पण खूप हे झालं की कोणताही कायदा जर मूलभूत अधिकाराच्या विरोधात जर करत असेल तर आर्टिकल 13 काय सांगते की मूलभूत अधिकाराच्या विरोधामध्ये कोणताही जर कायदा केला तर तो ऑटोमॅटिक रद्द होईल किंवा शून्य होईल. मग सुप्रीम कोर्टच म्हणेल का हे तर आर्टिकल 13 सांगते का तुम्ही सुप्रीम मूलभूत अधिकाराचा कायदा जरी केला, पण आर्टिकल 13 काय सांगते की तो रद्द होऊ शकते. मग तुमचं कोणत्याही घटना दुरुस्ती करायची आर्टिकल 368 नुसार तुम्ही करू शकता. मग आर्टिकल 368 नुसार जे आहे ते तुम्ही काय संशोधन करू शकता, घटना दुरुस्ती करू शकता. त्याच्यामध्ये मग सुप्रीम कोर्टाचा निर्णय दिला. त्याच्यामध्ये मग एक केस आली याच्यामध्ये की 24 एप्रिल 1973 मध्ये केशवानंद भारती केस. आणि आपल्या भारताच्या इतिहासातली सुप्रीम कोर्टाच्या इतिहासातली मोठी केस. त्याच्यामध्ये 13 न्यायाधीशांचं खंडपीठ बसलेलं होतं आणि हे केस 7 वर्षे 6 ह्या मताने ते पास करण्यात आलं. आणि समजा जर ते पास झालं नसतं तर आपल्या संविधानामध्ये बराचसा बदल आताच्या सरकारने केला असता. तर अशा परिस्थितीचं ते 1973 केशवानंद भारती जे केस आहे सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की भलाही तुम्ही मूलभूत अधिकारामध्ये तुम्ही बदल करू शकता किंवा संशोधन करू शकता, परंतु जो संविधानाचा जो मूळ ढाचा आहे त्याच्यामध्ये तुम्ही कधीही बदल करू शकणार नाही. हा मग सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला. आता तो मूळ ढाचा म्हणजे काय हे जर आपल्याला वेळ असेल तर त्याच्यानंतर आपण बघूया काय आहे. तर आता हे स्वतंत्रचा जो अधिकार आहे आर्टिकल 19 ते 22 पर्यंत, तर 1922 पर्यंत त्याच्यामध्ये 6 प्रकारचे स्वतंत्रतेचा अधिकार आपल्याला दिलेला आहे. एक आहे आपल्याला बोलण्याचा अभिव्यक्तीची स्वतंत्रता. दुसरा आहे आर्टिकल 19B सभा किंवा संमेलन घेण्याचा अधिकार. आर्टिकल 19C एखादी संघटना किंवा एखादी संस्था बनवण्याची स्वतंत्रता दिली आहे. त्याच्यानंतर आर्टिकल 19D मध्ये दिलेला आहे निर्वाण संचालन करण्याचा स्वतंत्रता दिलेली आहे. त्याच्यानंतर E मध्ये दिलेले आहे देशात कुठेही राहणे जाण्याचा अधिकार दिलेला आहे. आणि आर्टिकल G मध्ये दिलेला आहे 19 त्याच्यामध्ये. सर हा बोला सर, कोणत्या विषयाचं आहे? पूर्ण आपलं जनरल आहे का? काय आपलं जनरल विषय आहे का म्हटलं? आपली जनता पार्टी काही जनता पार्टी बोला सर. जनता पार्टी बोला 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 बोला. हा जो आपला जो अधिकार आहे मूलभूत अधिकार जो आहे सर्व भारतीयांना दिलेला आहे. याच्यामध्ये जात पंथ भेद वंश महिला किंवा पुरुष
किंवा जन्मस्थान याच्यावर भेदभाव करता येणार नाही. ह्या सर्व लोकांना हा मूलभूत अधिकार प्रदान केलेला आहे. आता जो स्वतंत्रतेचा अधिकार आहे, पहिले आपण समानतेचा अधिकार पाहिला आहे ना, त्याच्यानंतर आर्थिक समानतेचा अधिकार आपण पाहिला. आता हा स्वतंत्रतेचा अधिकार आहे आर्टिकल 19 मध्ये. कशा कशामध्ये आपल्याला स्वतंत्रता देण्यात आली, तर हे सर्व लोकांना, जे काही भारतीय लोक आहेत, सर्व भारतीय लोकांसाठी हे मूलभूत अधिकार आहे. आणि सर्व भारतीय लोकांचं जर यांच्या मूलभूत अधिकाराचं हनन होत असेल तर तुम्ही डायरेक्ट रिट पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये किंवा हायकोर्टामध्ये दाखल करू शकता. तर हे जे स्वतंत्रतेचे 6 अधिकार दिलेले आहेत हे आता आपण पाहणार आहोत. तर आर्टिकल 19 मध्ये सर, आर्टिकलच्या समानतेचा अधिकार कलम नंबर म्हणा, कलम नंबर समजायला लागला नाही त्यांना. कलम नंबर म्हणायचं का? हा हा, कलम नंबर म्हणायचा? हो हो हो. बरं बरं, ठीक आहे. मी आता कलम नंबर म्हणतो. ऍक्च्युली कलम काय आहे की जे आयपीसी कलम असते ना, ज्याच्यावर आपल्याला गुन्हा दाखल होते, त्याला कलम म्हटल्या जाते. ठीक आहे, आपण कलम मध्ये म्हणूया, चालेल. ठीक आहे ठीक आहे. तर कलम जे आहे 19 ते 22 आपल्याला स्वतंत्रतेचा अधिकार मूलभूत अधिकारामध्ये भाग 3 मध्ये दिलेला आहे. तर याच्यामध्ये काय आहे, तर याच्यामध्ये 7 स्वतंत्रता होती आणि 44 संविधान संशोधन 1978 आर्टिकल 19(1)(f) हा संपत्तीचा अधिकार जो होता हा भाग 12 मध्ये, भाग 12 म्हणजे प्रकरण समजा, तर प्रकरण 12 मध्ये 300A या संवैधानिक अधिकार याच्यामध्ये देण्यात आला. त्याच्यामध्ये डायरेक्ट आपण हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये डायरेक्ट आता जाता येणार नाही. आपण डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये खाली जे काही मूलभूत अधिकाराचं वर्णन होती जे आपल्याला दिलेले आहे त्याच्यानुसारच आपल्याला हायकोर्टामध्ये किंवा सुप्रीम कोर्टामध्ये जाता येते. परंतु आता संपत्तीचा अधिकार जो आहे हा संवैधानिक अधिकार असल्यामुळे डायरेक्ट आपल्याला सुप्रीम कोर्टामध्ये किंवा हायकोर्टामध्ये जाता येत नाही. तर आता आर्टिकल 19(1) आपण बघूया. बापरे, आता आर्टिकल 19(1) तो मोठा आहे. तर आपला वेळ झालेला आहे. हॅलो हा सर, शॉर्टकट मध्ये सांगून द्या ना 19वी कलम शॉर्टकट मध्ये, आपल्याला 5 मिनिटात पहा. तर 19(1)(a) कलम मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगतो है ना, 5 मिनिटामध्ये. त्याच्यानंतर मग 19(5) पर्यंत आहे आपला. त्याच्यानंतर 20, 21, 22 घेऊया मग आपण. तर 19(1)(a) मध्ये आपण सांगूया. याच्यामध्ये आपल्याला बोलण्याचा है ना, लिहिण्याचा, आपले विचार मांडण्याचा है ना, एखादी कार्टून काढण्याचा, एखादी पिक्चर काढण्याचा है ना, कोणत्याही माध्यमातून आपण सांगू शकतो. जसं की आता आपण हे बोलत आहोत ऑनलाईन, हा जो अधिकार आहे आपल्याला आर्टिकल कलम 19(1)(a) नुसार आपल्याला दिलेला आहे. त्याच्यामध्ये प्रेसची स्वतंत्रता, जसं की एखादी चॅनल काढू शकतो, एखादी न्यूजपेपर आपण काढू शकतो है ना. त्याच्यानंतर व्यापार आपला आहे त्याचा प्रचार करू शकतो, एखाद्या आपल्या व्यापाराची जाहिरात करू शकतो, एखादी लाईव्ह टेलिकास्ट आपण इलेक्ट्रॉनिक्स मीडिया मधून करू शकतो. तर हे जे अधिकार जसं आपण लाईव्ह टेलिकास्ट करत आहे हे आपण ह्याच्या मार्फत करत आहोत. त्याच्यामधून आपण चुपचाप राहण्याचा पण ही स्वतंत्रता आपल्याला दिलेली आहे. आपण चुपचाप पण राहू शकतो, बोलू पण शकतो. हे स्वतंत्रतेचा अधिकार याच्यामध्ये कलम 19(1)(a) मध्ये दिलेला आहे. त्याच्यानंतर आपण जे इंटरनेट मार्फत आपण आता हे जे गुगल मीट घेत आहोत, तर इंटरनेटचा अधिकार पण याच्यामध्ये येतो. हा मूलभूत अधिकार आहे इंटरनेट वापरण्याचा. आर्टिकल 19(1) म्हणजे बोलण्याचा अधिकार आहे आपल्याला. इंटरनेटमध्ये आपण बोलू शकतो, लिहू शकतो, वाचू शकतो है ना. यालाच अभिव्यक्ती स्वातंत्र्य पण असं म्हटलं जाते है ना. त्याच्यानंतर कोणाला माहिती देणं आणि सरकारी कामाची माहिती घेणं, जसं की RTI, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट जो कायदा म्हणला ना RTI, ह्या आर्टिकल कलम 19(1)(a) नुसार बनलेला आहे.
तर आपल्याला लिहिण्याचा, ध्वज फडकण्याचा, फोन करण्याचा, है ना, जे काही आपण जे संचार करू शकतो. तर एखादी लोकांनी आपला बंद पुकारला आणि मग बंद जर त्यांनी सांगितलं का तुम्ही दुकान बंद करा, तर आपण दुकान बंद करू शकत नाही. आपल्याला अधिकार आहे, तुम्ही भलाय तुमचं बंद पाळा, पण आम्ही आमचं दुकान बंद करू शकत नाही, कारण मला कलम 19(1) नुसार मूलभूत संविधानाने अधिकार दिलेला आहे. हा सर्वांसाठी अधिकार दिलेला आहे. कोणाकोणासाठी दिला आहे? सर्व भारतीय लोकांसाठी हा अधिकार दिला. आणि मूलभूत अधिकार हे सर्व भारतीय लोकांसाठी, त्याच्यात जाती धर्म कोणाचाच भेदभाव केलेला नाही. तर अशा पद्धतीचा जो स्वतंत्रतेचा अधिकार जो आहे, पहिला 19(1) कलम 19(1) हे इथे आपण पाहिलेला आहे. ध्वज, आपला राष्ट्रीय ध्वज फडकण्याचा अधिकार आपल्याला याच्यामध्ये दिलेला आहे ना. कोणाचा फोन जर टेप करायचा असेल तर तो फोन पण आपण ह्या अधिकारामार्फत कलम 19(1) नुसार आपण कोणाचा टेप पण, फोन पण टेप करू शकतो. तर आज आपण इथपर्यंत बघितलं. थोडासा वेळ आपल्या नसल्यामुळं आपण पुढचा भाग जो आहे हा उद्या घेऊया ह्याच वेळेस, आणि त्याच्यानंतर पुन्हा थोडस रिव्हिजन करूया उद्या, आणि पुढचा भाग आपण जो मूलभूत अधिकार आहे हा आपण ह्याच वेळेला उद्याला घेऊया. सर्वांनी शांतता आणि व्यवस्थितपणे ऐकल्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो. आणि माझ्याकडून काही चुका झाल्या असेल तर त्याची पण मी माफी मागतो. आणि कोणाला काही याच्याबद्दल विचारायचं असेल तर विचारू शकता. आणि आजचं जे सत्र आहे इथेच आपण संपवूया.